हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल लेट्स कुक विथ शीतल। आणि आज आपल्या किचनमध्ये बनतायत मस्त चमचमीत चटपटीत छोले भटुरे। चला तर मग पटकन आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। छोले बनवण्यासाठी 1 वाटी काबुली चणे मी रात्रभर भिजत ठेवले होते। कमीत कमी 6 ते 7 तास तरी हे भिजवून घ्यायचे। यातलं आपण सगळं पाणी काढून टाकायचंय आणि चणे छान मऊ शिजण्यासाठी आपण याला कुकर मध्ये काढून घेऊ। 1 वाटी चणे होते, त्याला 2 ग्लास पाणी ओतायचंय। थोडंसं मीठ टाकायचं, जास्त टाकायचं नाही। त्याच सोबत 1 मोठी वेलची, 1 तमालपत्र टाकायचं आणि 4 ते 5 शिट्ट्यांना चणे छान मऊ शिजवून घ्यायचे। आपला कुकर होईपर्यंत पटकन आपण छोले मसाला बनवून घेऊ। त्यासाठी 1 चमचा धणे, थोडेसे जिरे, छोटा तुकडा दालचिनीचा घेतलेला आहे, चक्री फूल घेतलेला आहे मी, हे अर्ध तोडून घेतलं आहे, पूर्ण घेतलेलं नाही, आणि छोटासा तुकडा जावित्रीचा घेतलेला आहे। खूप स्ट्रॉंग फ्लेवर असतात यांचे, म्हणून हे थोडंसंच घ्यायचं। 5 ते 6 लवंग, 5 ते 6 काळी मिरी घेतलेले आहेत। मंद आचेवरती 1 मिनिटभर हे मसाले आपल्याला भाजून घ्यायचेत। मसाले भाजून झाले की थोडंसं थंड करून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यात काढून याला बारीक वाटून घ्यायचंय। आपला छोले मसाला तयार आहे। यावर झाकून थोडा वेळ बाजूला ठेवूयात आणि भटुऱ्यांसाठी पीठ मळून घेऊ। त्यासाठी अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे। हा आपला घरातला जो नॉर्मल रवा असतो तो आहे। यावर चिमूटभर मीठ टाकायचं आणि 1 वाटी दही ओतायचं आहे। हे मी फेटून घेतलेलं दही आहे आणि या सगळ्या मिश्रणाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। यामुळे काय होतं, रवा मऊ होतो, कचकच लागत नाही। यावर झाकण ठेवून 10 मिनिटे रवा भिजत ठेवायचा आहे। 10 मिनिटांनंतर यामध्ये 2 कप गव्हाचं पीठ टाकायचं आहे। आपण मैद्याचे भटुरे न बनवता गव्हाच्या पिठाचे भटुरे बनवतोय। चवीनुसार मीठ टाकायचं आणि अर्धा छोटा चमचा बेकिंग सोडा टाकायचा। आपण जो घरामध्ये खाण्याचा सोडा वापरतो तोच सोडा वापरायचा आहे। सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचंय आणि थोडं थोडं पाणी ओतून याचं पीठ मळून घ्यायचंय। नॉर्मल आपण जसं चपातीचं पीठ मळतो तसं पीठ मळायचं आहे। पीठ मळून झालं की यावर झाकण ठेवायचं आणि याला आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूयात। आपला कुकर इथे थंड झालेला आहे। तर हे बघा, आपले चणे इथे किती छान मऊ शिजलेले आहेत, व्यवस्थित शिजलेत। आता काय करायचं, यामध्ये आपण जी मोठी वेलची आणि तमालपत्र टाकलं होतं ते बाजूला काढून टाकायचं। हवं असल्यास तुम्ही ठेवू शकता। छोले बनवण्यासाठी कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल गरम करायचं आहे आणि यामध्ये 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा टाकून मध्यम आचेवरती परतून घ्यायचा आहे। कांदा थोडासा भाजला की यामध्ये 1 चमचा आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकायची आहे। हे मी ठेचून घेतलं होतं आणि कांदा लसूण लाल होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचंय। कांदा छान भाजून झाल्यावर यात टोमॅटो प्युरी टाकायची आहे। 2 मध्यम आकाराचे टोमॅटो मी मिक्सरला वाटून घेतले होते ते टाकायचे। त्याचबरोबर 1 चमचा मिरची पावडर, थोडीशी हळद टाकायची आहे आणि आपण जो छोले मसाला बनवून ठेवला होता तो मसाला टाकायचा आहे। हे सर्व मसाले टोमॅटो सोबत तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचे। सगळे मसाले छान भाजून झालेत। आता यात शिजलेले जे काबुली चणे आहेत ते टाकून घ्यायचे आणि सर्व मसाल्यांमध्ये हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये गरजेनुसार पाणी ओतून घ्यायचं आहे। हे मी मिक्सरच्या भांड्यातलं पाणी ओतलंय आणि याला दाटसरपणा येण्यासाठी हे असं हलक्या हाताने मॅश करून घ्यायचं। छोले छान मऊ शिजलेले आहेत, असंच छान दाटसरपणा येत असतो याला। आपले छोले इथे ऑलमोस्ट तयार आहेत। यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। आपल्या छोल्यांना चटपटीतपणा येण्यासाठी 1 चमचा आमचूर पावडर टाकायची आहे आणि त्याचबरोबर 1 चमचा कसुरी मेथी टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। आपला छोले मसाला तयार झालेला आहे। यामध्ये थोडीशी ताजी कोथिंबीर टाकायची, व्यवस्थित मिक्स करायचंय
आणि 1-2 मिनिट उकळी काढून गॅस बंद करून घ्यायचा आहे। चटपटीत आपले छोले तयार झालेले आहेत। आता मस्त गरमागरम भटुरे तळून घेऊयात। पीठ आपलं छान मऊ झालंय, याला थोडंसं मळून घ्यायचं आणि भटुरे बनवण्यासाठी पुरेसा पिठाचा गोळा घ्यायचा। तेल मी आधीच गरम करायला ठेवलेलं आहे। पोळपाटावर थोडंसं तेल लावायचं आणि यावर मोठ्या आकाराच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या। पुऱ्या जास्त जाड लाटायच्या नाहीयेत। पुरी लाटून झाली की लगेचच कडकडीत गरम तेलामध्ये हे भटुरे तळून घ्यायचे आहेत। मस्त टम्म फुगलेले गव्हाच्या पिठाचे भटुरे आणि चटपटीत मसाला छोले आपले तयार झालेले आहेत। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। थँक्यू।